मी गेली 14 वर्ष ओंकार स्वाध्याय मंडळ हा संस्कृत भाषा प्रचार यासाठी कार्यरत आहे। कोल्हापुरात देखील महालक्ष्मीचं नवरात्र फार जुन्या काळापासून प्रसिद्ध आहे। दररोज देवीला निन्याळ्या अवतारामध्ये सजवलं जातं। उदाहरणार्थ महिषासुरमर्दिनी असते, नारायण विष्णूच्या रूपात असतं, शारदा देवीच्या रूपात असतं, कधी ती हत्तीवर बसलेली असते, कधी सिंहावर बसलेली असते, सिंहावर रूढ असते, कधी माशावर बसलेली असते। अशा निन्याळ्या अवतारामध्ये 10 दिवस तिचा उत्सव साजरा केला जातो। दसऱ्या दिवशी 9 दिवस झाल्यानंतर 9व्या दिवशी इथे सर्व आपली आयुधं जी असतात, पाटी, पुस्तक, पेन्सिल आणि सगळी आयुधं, त्याच्यामध्ये अगदी सुरी, कात्री, पेन, पेन्सिल सगळं काही ठेवून पूजा केली जाते। आणि 9 दिवस आपल्या कोल्हापुरात जे नवरात्र केलं जातं त्याच्यामध्ये देवी असुरांशी लढते, राक्षसांशी लढते। त्यातल्या त्यात महिषासूर नावाचा राक्षस लोकांना खूप त्रास देत होता, त्याच्याशी ती अहोरात्र लढली आणि त्यावेळेला तिला अन्न पाणी देखील घ्यायला सवड मिळाली नाही। त्यामुळे कोल्हापूरचे लोक 9 दिवस एकभुक्त तरी राहतात किंवा एकच धान्य खाऊन राहतात किंवा फक्त दूध आणि फळं खाऊन 9 दिवस उपवास करतात, कारण देवीने देखील उपवास केलेला आहे। आणि मग तो विजयादशमीला विजयोत्सव साजरा केला जातो। असा हा नवरात्राचा 9 दिवस आणि 9 दिवस रोज निन्याळे आणि पुरणपोळी ही मस्ट आहे। गव्हाची खीर आणि पुरणपोळी, बाकी 2 भाज्या, चटणी वगैरे सगळं, मसाले भात, हा सर्व नैवेद्य रोज केला जातो देवीला। निन्याळं पक्वान्न केलं जातं आणि अशा तऱ्हेने नवरात्र हा साजरा केला जातो। नवरात्रामध्ये देवी सूक्त म्हटलं जातं। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणतास्मतां। रौद्रायै नमो नित्यायै गौर्यै धात्र्यै नमो नमः। ज्योत्स्नायै चेन्दुरूपिण्यै सुखायै सततं नमः। कल्याणै प्रणता वृद्ध्यै सिद्ध्यै कुर्मो नमो नमः। नैऋत्यै बुभृतां लक्ष्मै शर्वाण्यै ते नमो नमः। अतिसौम्यातिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः। नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः। या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु चेतनेत्याभिधीयते नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। तो सांगणारे हे आद्य शंकराचार्यांनी रचलेलं आहे। त्याला देखील एक कथा आहे। आद्य शंकराचार्य ब्रह्मचार्य अवस्थेत असताना 5 घरची भिक्षा मागून आपलं पोट भरायचे। त्या अशाच एका घरात ते भिक्षेला गेले असताना ओम भवतु भिक्षांदेही म्हटल्यानंतर घरातली माऊली बाहेर आली, पण तिच्या हातात काहीही नव्हतं। शंकराचार्यांना कळलं की तिच्या घरात 18 विश्व दारिद्र्य आहे, तेव्हा ही काही घालू शकत नाही। तिने पण खूप विचार केला, पण तिचा पती अर्थार्जनासाठी बाहेर गेला होता, घरात काही नव्हतं। तेवढ्यात तिचं लक्ष अंगणात एक आवळ्याचं झाड होतं आणि सुकलेला आवळा खाली पडला होता। पटकन ती माऊली गेली, तिने तो आवळा घेतला आणि महाराजांच्या झोळीत टाकला आणि ते त्यांचा भिक्षा तिने पूर्ण केली। त्याच वेळेला महाराजांना असं वाटलं की आपण आता ह्याच्यावर एक स्तोत्र करावं आणि ते कनकधारा स्तोत्र असं त्यांनी रचलेलं आहे। फार सुंदर स्तोत्र आहे। अंगम हरे पुलकभूषणमाश्रयन्ति भृंगांगनेव मुकुला भरणं तमालम्। अंगीकृताखिल विभूति रपांगलीला मांगल्यदास्तु मम मंगल देवतायाः। मुग्धा मुहुर्विदधति वदने मुरारे प्रेमत्रपा प्रणिहितानि गतागतानि। मालादृशोर्मधुकरीव महोत्पलेया सा मे श्रियं दिशतु सागर संभवायाः।